महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट आहे. पाहूयात 29 ते 30 जुलै या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. तर आज 28 तारीख आहे. सायंकाळचे 6:30 वाजलेत. आज रात्री आणि पुढील 2 दिवसाचा अंदाज पाहूयात. पण त्या अगोदर जो कालसाठी अंदाज दिला होता त्याप्रमाणे कोकण घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या. पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस भंडाऱ्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा अपेक्षेप्रमाणे झालेला आहे. त्यानंतर हा जो भाग आहे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा पर्जन्यछायाचा या ठिकाणी पाऊस होता, पण अपेक्षेप्रमाणे हलका मध्यमच होता. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी अपेक्षेप्रमाणे मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आत्ताची स्थिती जर आपण पाहिली तर जे काही डीप डिप्रेशन आहे ते साधारणतः ओडिशाचे उत्तरेकडील भाग आहे त्याला लागून असलेल्या झारखंड आणि पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळतंय. ही सिस्टीम हळू-हळू दक्षिण-पश्चिमेकडे सरकते आणि त्यानंतर ही अशा प्रकारे उत्तर-पश्चिमेकडे सुद्धा सरकण्याचा अंदाज आहे. म्हणजे ते राज्याच्या जवळ येईल आणि त्यानंतर मग मध्य प्रदेशकडून राजस्थानकडे जाण्याचा अंदाज आहे. त्याचा प्रभाव कोणत्या तारखेला कुठे होईल, सिस्टीम कुठे असेल, सगळं आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मग सध्या जर पाहिलं तर मान्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थानपासून मध्य प्रदेश होत या ठिकाणी या डीप डिप्रेशनमधून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. आणि पावसाचे ढग हे तुम्ही पाहू शकता, की याच्या आसपासच बऱ्यापैकी दाटलेले आहेत. आणि येत्या दिवसामध्ये जसं सांगितलं, की ही सिस्टम पश्चिमेकडे येते. आपल्याकडे त्याचा प्रभाव जाणवणार आहेच. सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर 28 तारखेला सायंकाळी पुण्याच्या घाटाकडे मध्यम ते जोरदार पाऊस येणारे ढग आहेत. सोलापूरच्या दक्षिणेकडील भागामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि लगतवरती तुळजापूरचा भाग आहे. पावसाचा ढग दिसतोय. त्यानंतर लातूर, नांदेडच्या काही भागांमध्ये, बीडच्या दक्षिण पूर्वेकडे, अंबाजोगाईच्या काही भागामध्ये पावसाचे ढग आहेत. अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे, कर्जतच्या आसपास थोडेसे एक पावसाचा ढग आहे. त्यानंतर नांदेडचे उत्तरेकडील भाग आहेत. माहूर, किनवटच्या आसपास आणि त्याला लागून असलेला यवतमाळचा भाग या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. जालन्याचे उत्तरेकडील भाग म्हणजे भोकरदनच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा एक ढग आहे. आणि मग नागपूरच्या आसपास सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी काही ठिकाणी पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी हलक्याच झाल्या, पण बऱ्यापैकी भागामध्ये जोरदार पाऊसही झालाय. नागपूर असेल, वर्धा असेल, अमरावतीचे भाग आहेत आणि गोंदियाकडे सुद्धा सध्या ढग आहेत. थोडासा पावसाचा जोर ओसरला जरी असला, तरी पुन्हा एकदा नव्याने ढग निर्मिती होऊन रात्री पाऊस होण्याची शक्यताही आहेच. एकंदरीतच आपण रात्रीचा सुद्धा अंदाज पाहू. पण या ठिकाणी मुंबई, ठाणे, पालघर असेल किंवा उत्तर महाराष्ट्राकडे आज ढग थोडे कमी झालेत. कारण थोडेसे कोरडे वारे उत्तर-पश्चिमेकडून वाहू लागलेत. हे कोरडे वारे उद्या सुद्धा पाहायला मिळतील आणि परवापासून पुन्हा एकदा ही जी काही सिस्टम येणार आहे बंगालच्या उपसागरातील, त्याच्यामुळे थोडंसं बाष्प या ठिकाणी वाढेल आणि पुन्हा पाऊस थोडासा वाढण्याचा अंदाज या ठिकाणी आहे. रात्रीचा अंदाज जर आपण घेतला, तर इकडे पुण्याच्या घाटात मावळ असेल, मुळशी असेल, पुणे शहराच्या आसपासच्या भागांकडे सुद्धा पावसाच्या नोंदी होतील. आंबेगावकडे पाऊस होईल. त्यानंतर सातारा घाट असेल, कोल्हापूर घाटाचे भाग असतील, पावसाच्या सरी आज रात्री होतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान नव्याने पाऊस ढग निर्मिती होईल, पाऊस होईल. जसं सांगितलं दक्षिण सोलापूरचा भाग आहे, अक्कलकोटचा भाग आहे, तुळजापूरचा भाग आहे या ठिकाणी आणि उमरगा, धानोरच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा पाऊस, लोहाराच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होईल आणि बाकी नवीन ढग निर्मिती होईल. बुलढाणा असेल, दक्षिण भाग खास करून वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान नव्याने ढग निर्मिती होईल. गडगडाट, काही ठिकाणी बिना गर्जनेच्या पावसाच्या सरी या रात्रीसाठी राहतील. बीडचा थोडासा भाग आहे, लातूर, नांदेडचे काही भाग आहेत. पाऊस याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जालन्याच्या उत्तरेकडील ढग आहेत. हे सुद्धा अशा प्रकारे पूर्वेकडे सरकणार आहेत. पण उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावचा भाग असेल, या ठिकाणी विशेष पावसाची शक्यता सध्या नाही. मुंबई, ठाणे, पालघरच्या भागामध्ये रात्री थोड्याफार प्रमाणात हलक्याशा सरी होऊ शकतात. याही ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता ही रात्रीसाठी नाही. आणि सांगली जिल्ह्याकडे सुद्धा सध्या तरी विशेष शक्यता दिसत नाही. घाटाकडील भागामध्ये सांगलीकडे सुद्धा पाऊस होईल, पण पूर्वेकडे काय किंवा मध्यवर्ती भागात जास्त काही शक्यता ही रात्रीसाठी नाही. आणि पुढील 2 दिवसात जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या 29 तारखेला जी सिस्टम असेल, ती छत्तीसगडच्या आसपासच्या भागामध्ये असेल. हे दुपारपर्यंत ती छत्तीसगडपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव आपल्याला पूर्व विदर्भात दिसेल. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार सरी 29 तारखेच्या सकाळी 8:30 ते 30 तारखेच्या सकाळी 8:30च्या दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यासोबतच यवतमाळ असेल, नांदेडचे काही उत्तरेकडील भाग असेल, हिंगोली आहे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ
विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस याही भागामध्ये 29 तारखेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तिथून अजून पश्चिम गेलात तर जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे काही एक दुसरे भाग असतील, बीड असेल, सोलापूरचे पूर्वेकडील भाग, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना एक दुसऱ्या भागामध्ये मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल. तर बरेचसे भाग असे सुद्धा असतील ज्या ठिकाणी वातावरण थोडंसं कोरडं सुद्धा पाहायला मिळेल. त्यासोबतच इकडे पुणे घाट, सातारा घाट किंवा इकडे सातारा घाट, कोल्हापूर घाट, मुसळधार एका ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील. पण अजून उत्तरेकडे गेला तर नाशिक घाट, पुणे घाटाच्या आसपासचा भाग, अहिल्यानगर घाटाच्या आसपासचे भाग मध्यम किंवा हलक्याशा सरी राहतील. मुंबई, ठाणे, पालघरचा भाग असेल याही ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचाच पाऊस होण्याची शक्यता आहे. जास्त सध्या तरी मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही. नाशिक, धुळेचा भाग आहे, अहिल्यानगरचा भाग आहे, पुण्याचे भाग आहेत. तिथपासून ते सातारा, सांगलीचे काही भाग आहेत. हा जो मधला भाग आहे सोलापूरचे पश्चिम भाग, या ठिकाणी जास्त शक्यता नाही पावसाची. क्वचित एखाद्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो, पण मोठ्या पावसाची शक्यता अजूनही या ठिकाणी नाही. आणि हा जो भाग आहे कोल्हापूर, साताऱ्याचा पश्चिमेकडील भाग, या ठिकाणी मध्यम किंवा हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील. हा 29 तारखेचा अंदाज झाला. 29 तारखेनंतर 30 तारखेला 30 जुलै रोजी जी सिस्टम असेल, ती साधारणतः भंडारा, नागपूर आणि शेजारच्या मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये पोहोचेल आणि त्याचा प्रभाव त्याच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये म्हणजे या ठिकाणी अमरावतीचा भाग आहे, अकोला हा भाग आहे, बुलढाण्याचा उत्तर भाग आहे. अतिशय मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता 30 तारखेच्या आसपास पाहायला मिळेल. त्यासोबतच जळगावचे थोडेसे पूर्वेकडील भाग असतील, बुलढाण्याचे राहिलेला भाग, वाशिम असेल, हिंगोली, यवतमाळ, वर्धाचे काही भाग, चंद्रपूर, नागपूरचे काही भाग, मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी अ, मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. जशी सिस्टम जवळ येईल, सिस्टमच्या जवळपास पाऊस नसतो. सिस्टमच्या फक्त दक्षिण-पश्चिमेकडील भागाकडे पावसाचा जास्त जोर असतो. मग चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत 30 तारखेला मुसळधार किंवा काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. तर नागपूरचे काही भाग, भंडारा, गोंदियाचे काही भाग मध्यम ते थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस होण्याची शक्यता 30 तारखेच्या आसपास दिसते. त्यासोबतच इकडे घाट विभागात नाशिक घाटापासून ते इकडे कोल्हापूर घाटापर्यंत मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील. या दरम्यान कोकणाच्या किनारपट्टीला मध्यम ते जोरदार सरी 30 तारखेच्या आसपास पाहायला मिळतील. तसेच 30 तारखेला अजून छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे. परभणीचे काही भाग आहेत. नांदेड, लातूरचे, बीडचे थोडेसे काही भाग असतील. नाशिक असेल, धुळे, नंदुरबारचे भाग असतील, जळगावचे राहिलेले भाग असतील. काही ठिकाणी दुपारनंतर, काही ठिकाणी 31 तारखेच्या पहाटेच्या दरम्यान मध्यम, थोड्याशा जोरदार पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि नाशिकचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, सातारा, कोल्हापूर पश्चिम भाग मध्यम ते जोरदार सरी राहतील. पण हा जो भाग आहे पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिवचा भाग, बीडचे काही भाग असेल, ढगाळ हवामान राहील किंवा काही ठिकाणी हलक्याशा सरी होऊ शकतात किंवा हलक्या मध्यम सरी होऊ शकतात. पण मोठ्या पावसाची आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता 30 तारखेला नाही. नाशिकच्या दक्षिण भागामध्ये मध्यम पाऊस सरी किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी 30 तारखेच्या आसपास पाहायला मिळतील. आणि तिथून नंतर ही जी सिस्टम आहे, ती मध्य प्रदेशच्या इंदोरच्या आसपासच्या भागापर्यंत जाईल. त्याचा प्रभाव 31 तारखेच्या आसपास थोडासा उत्तरेकडील जो भाग आहे आपल्या राज्याचा आणि घाटाचा भाग आहे, या ठिकाणी कोकणाचा भाग आहे, या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता अजूनही आहेच. पण त्याचे अपडेट्स पुढील व्हिडिओमध्ये आपण देऊ. सध्या जर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार 29 तारखेला जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, पुणे घाट, सातारा घाट, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड आणि छत्रपती संभाजीनगर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. मुंबई हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना. कोल्हापूर पूर्व हलका मध्यम पावसाची शक्यता. आणि विदर्भात जर पाहिलं तर 29 तारखेला गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर अत्यंत मुसळधार पाऊस म्हणजे अतिवृष्टी होण्याचा या ठिकाणी रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे आणि वादळी वारे सुद्धा वाहतील 40 ते 50 किलोमीटर या वेगाचे. त्यानंतर भंडारा, नागपूर आणि वर्धा याही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस म्हणजे 115 मिलीमीटरहून काही जास्त पावसाच्या नोंदी काही ठिकाणी होतील. त्यानंतर यवतमाळचा भाग आहे. मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस म्हणजे 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस होण्याची शक्यता 29 तारखेसाठी हवामान विभागाने वर्तवली. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी राहण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे. त्यानंतर 30 तारखेचे इशारे पाहिले तर त्या 30 तारखेला जळगाव, पुणे घाट, सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व, नाशिक घाट, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट
मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. त्यासोबत पालघर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. धाराशिव, लातूर आणि मुंबई या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना. सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर पूर्व हलक्या मध्यम पावसाची शक्यता. आणि विदर्भात जर पाहिलं तर 30 तारखेला चंद्रपूरकडे अतिवृष्टी आणि वादळी वारे वाहण्याचा रेड अलर्ट आहे. अमरावती, वर्धा, नागपूर या ठिकाणी, तसेच इकडे गडचिरोली, गोंदिया, भंडारा याही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. याही ठिकाणी वेगवान वारे वाहतील. त्यानंतर बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांसाठी 30 तारखेला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. याही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि वाशिम, यवतमाळकडे सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. YouTubeवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.